Hello and good afternoon friends. Once again I welcome you in this video. We have to continue our My English course book 10, and now in this video we have to continue the remaining part of Unbeatable Supermom Mary Kom. Here we were on page number 47. Let's see there. She had an eager interest in athletics. This passage we have to learn here. Before our this video, we have taught earlier part of this story, and now see there. She had an eager interest in athletics since childhood, and the success of Dinko Singh, a fellow Manipuri, returned from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal. Kom recollects had inspired many youngsters in Manipur to try boxing, and she too thought of giving it a try. She had an eager interest in athletics since childhood. चाइल्डहुड पासून, बालपणापासूनच, लहान वयापासूनच, लहान असतानाच तिला ॲथलेटिक्स या विषयाची इगर होती, इगर इंटरेस्ट होता. अतिशय उत्सुकतेने ती या खेळामध्ये सहभागी होत असायची. अँड द सक्सेस ऑफ डिंको Singh, a fellow Manipuri, returned from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal. त्याच वेळेला एशियन गेम्स मध्ये बँकॉकला भरलेल्या 1998च्या बँकॉक मध्ये भरलेल्या एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडल घेऊन परतलेला जो डिंको सिंग होता, हा त्यांचा सहकारी, हा गोल्ड मेडल घेऊन परत आला. या गोष्टीने त्यांना इन्स्पायर केलं. मेरी कोम सेज शी रिकलेक्ट्स दिस. तिला हे रिमेंबर होतंय, तिला हे आठवतंय सर्व. ही हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स. त्याच्या या कार्यामुळे अनेक यंगस्टर्स म्हणजे तरुण पिढी, तरुण लोक, तरुण खेळाडू या गोष्टीमुळे इन्स्पायर झाले, मोटिवेट झाले, उत्सुक झाले. त्या खेळामध्ये पुढे येण्यासाठी त्यांना त्यातून प्रेरणा मिळाली. टू ट्राय बॉक्सिंग, आणि बॉक्सिंग कडे तुम्ही वळा, जणू काही हा त्याच्या यशामागचा मेसेज होता असं त्यांना वाटायला लागलं. आणि शी टू थॉट ऑफ गिव्हिंग इट अ ट्राय. आणि मेरी कोमने सुद्धा असं ठरवलं की आपण आपलं नशीब या बॉक्सिंगच्या क्षेत्रामध्ये का आजमावू नये बरं. म्हणजेच या डिंको सिंगच्या गोल्ड मेडलमुळे या मणिपुरी खेळाडूंना, विशेष करून यंगस्टर्सना प्रेरणा मिळाली. Mary Kom's career started in 2000 after her victory in the Manipur State Women's Boxing Championship and the Regional Championship in West Bengal. Mary Kom career started. Mary Komचं करिअर हे 2000 या वर्षी सुरू झालं, जेव्हा आफ्टर हर विक्ट्री, जेव्हा तिला यश मिळालं, विक्ट्री मिळाली, यश प्राप्त झालं. कशामध्ये? मणिपुरी स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप, मणिपुरी महिलांसाठीच्या असणाऱ्या बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये जेव्हा तिला यश प्राप्त झालं. अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बंगाल, आणि त्याच वेळेला राज्यस्तरीय, बंगालच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिला जे यश प्राप्त झालं, तिथून खरं तिच्या करिअरला खरी सुरुवात झाल्याचं आपल्या लक्षात येतं. इन 2001 शी स्टार्टेड कॉम्पिटिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल, आणि 2001 नंतर ती आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये तिनं सुरुवात केली, तिनं खरं पदार्पण केलं. शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kg weight category. She was only 18 years old. ती वयाच्या केवळ 18 वर्षाची होती. When she made her international debut, the first AIBA Women's World Boxing Championship in United States. युनायटेड स्टेट्स मध्ये भरलेल्या वुमेन बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये जेव्हा तिनं डेब्यूट केलं, पदार्पण केलं, आगमन केलं, तेव्हा तिचं वय केवळ 18 वर्ष होतं. आणि त्याच वेळेला विनिंग अ सिल्वर मेडल, 48 वर्ष, 48 वजनी गटाच्या सहकार्यांच्या स्पर्धेमध्ये तिनं त्यावेळेला सिल्वर मेडल प्राप्त केलं. हर ग्रेटनेस इज रेनफोर्स्ड बाय द वे शी अपोलोजाइज्ड टू द होल नेशन फॉर नॉट बीइंग एबल टू विन द गोल्ड. अँड हर ग्रेटनेस इज रेनफोर्स. त्याच्यामधलं जे महानपण आहे, एखादा खेळाडू असतो त्याच्यातलं जे ग्रेटनेस असतो, मोठेपणा असतो, महानपण असतं, हे त्याच्या कुठल्या तरी एखाद्या कर्तृत्वातून बाहेर पडत असतं. असंच हिच्या कर्तृत्वातून रेनफोर्स होणारी गोष्ट कोणती होती? वेन शी अपोलोजाइज द होल नेशन. जेव्हा तिनं संपूर्ण देशवासियांची अपोलोजाइज केली, क्षमा मागितली,
त्या आपल्या संपूर्ण भारतीय लोकांची क्षमा मागितली फॉर नॉट बिंग एबल टू विन द गोल्ड. मी गोल्ड मेडल मिळवू शकली नाही म्हणून तिनं त्यासाठी भारतीय लोकांचे क्षमा मागितली की मी तुम्हाला गोल्ड मेडल नाही मिळवून देऊ शकले भारतासाठी, त्याबद्दल मला माफ करा. या शब्दातून तिच्यातला ग्रेटनेसपणा दिसून येतो, तिचा मोठेपणा या खेळात बोलण्यातून सुद्धा जाणवतो, तिच्या माफी मागण्यातून आपल्याला कळतं. शी इज अ लिजेंड फॉर शुअर अँड an idol for all the sportswomen to look up to. She is a legend. आता ती लिजेंड बनली होती, एक आख्यायिका बनली होती, एक अलौकिक यश तिनं प्राप्त केलं होतं आणि शुअर होतं, सहज मिळवलेलं ते यश फॉर अँड आयडॉल फॉर द ऑल. आणि इतरांसाठी ती आयडॉल बनली, एक आदर्श बनली. कुणासाठी? ऑल द स्पोर्ट्स वुमेन टू लुक अप टू. जे या खेळामध्ये पुढे येण्यासाठी उत्सुक होते अशा सर्वांसाठी ती एक आयडॉल बनली, एक आदर्श खेळाडू म्हणून नावारूपाला आली. अशाच प्रकारच्या या खेळाडूचं इंटरव्ह्यू घेण्यात आला. एका क्रीडा क्षेत्रामध्ये लिखाण करणाऱ्या एका मासिकामध्ये एका स्पोर्ट क्रीडा नावाच्या बातमीदारानं तिचा इंटरव्ह्यू घेतला. तो इंटरव्ह्यू पुढे आलेला आहे बघा. इन अन एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू, एका निवडक इंटरव्ह्यू मध्ये विथ स्पोर्ट्स क्रीडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तव या स्पोर्ट्स क्रीडा या मासिकाचे या लेखाचे लेखनिक होते. त्यांनी तिची मुलाखत घेतली. ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट मेरी कोम, ज्या मेरी कोम या ब्रॉन्झ मेडलिस्ट होत्या, ब्रॉन्झ मेडल प्राप्त केलेल्या खेळाडू होत्या. तारुका टॉक्ड विथ हर प्रिपरेशन. तिच्या या प्रिपरेशन बद्दल, तिला मिळालेल्या यशासाठी तिनं काय काय प्रिपरेशन केलं, कशा प्रकारची तयारी केली, कसं यश मिळवलं. अँड फॉर ऑलिम्पिक्स अँड हर इलेक्शन ॲट विनिंग अ मेडल प्राप्त झाल्यानंतर, यश प्राप्त झाल्यानंतर, यशस्वी झाल्यानंतर तिला जो इलेक्शन मिळाला, जो मोठा आनंद मिळाला, त्याविषयी त्या बातमीदारानं तिला काही प्रश्न विचारले. ते पुढील प्रमाणे इंटरव्ह्यूअरने पहिला प्रश्न केलाय. फर्स्ट यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन? इट वॉज हर फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट थिंग पहिल्यांदाच त्यांना विचारण्यात आलं, फर्स्ट यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर. तुम्ही एक पहिल्या आणि महिला बॉक्सर आहात टू विन ऑलिम्पिक मेडल. ऑलिम्पिक मध्ये कुठलं तरी एक मेडल प्राप्त करणाऱ्या तुम्ही पहिल्या भारतीय महिला आहात आणि तुमच्या या यशाबद्दल हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. या यशामुळे तुम्ही संकीन झालात का? एकदम भारावून गेला आहात का? म्हणजे यशामुळे तुम्ही भारावून गेलेले आहात का? मेरी कोम सेड, आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट. बरोबर, मला खरोखर या अचिव्हमेंट बद्दल, या यशाबद्दल खरोखर आनंद झालेला आहे. आणि येस, इट इज एट टू सिंक इन. आणि खरंय, मी त्यामुळे भारावून गेलेली आहे. आय एम जस्ट सो एक्सेलरेटेड. आणि खरोखरच मी व्हेरी थ्रिल्ड आहे, अतिशय हर्षभरित आहे, अतिशय आनंद मला या गोष्टीच्या यशामुळेच प्राप्त झालेला आहे. इंटरव्ह्यूअरने पुढे विचारलं, यू वेआर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. यू वेआर द ओनली फिमेल, तुम्ही एकच महिला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. बॉक्सिंग मध्ये तुम्ही एकटे प्रतिनिधी म्हणून तिथे गेलात. डिड दॅट पुट ऍडिशनल प्रेशर ऑन यू. त्यामुळे तुमच्यावर काही अधिकचं प्रेशर आलं का? अधिकची जबाबदारी वाटली का? अधिकचं प्रेशर तुमच्यावर होतं का? मेरी कॉम सेज, नो, नॉट ॲट ऑल. नाही, अजिबात नाही. आय वॉज प्रिटी कॉन्फिडेंट. आणि मी अगदी कॉन्फिडेंट होती. माझा आत्मविश्वास हा पक्का होता, मी त्याला घाबरले नाही. आय वॉज प्रिटी कॉन्फिडेंट अबाउट माय सेल्फ. माझ्यावर पूर्ण विश्वास होता, मी कॉन्फिडेंट होती. आय न्यू, मला माहित होतं, माझा कॉन्फिडन्स पक्का होता. इंटरव्ह्यूअर सेज, युअर कोच चार्ल्स अटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. तुमचे जे कोच होते, मार्गदर्शक, कोच म्हणजे प्रशिक्षक, मार्गदर्शक, खेळाच्या स्पर्धेमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीला कोच म्हणतात. तर चार्ल्स अटकिन्सन यांना तुमच्या सोबत अकंपनी करायला, सोबत यायला नकार दिला. तर त्यावेळेला हाऊ डीड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन. तर तुमच्या प्रिपरेशनच्या दरम्यान, तुमच्या तयारीच्या दरम्यान तुम्हाला असं काही
अफेक्ट झाला का, काही त्याचा वाईट परिणाम झाला का, काही बदल झाला का, त्याच्यामुळे काही वेगळंपणा वाटला का? तर मेरी कॉम सेज वेल आय डिड मिस हिम देअर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आय डिड मिस हिम देअर. खरं आहे की काही प्रमाणात मला त्यांची उणीव त्या ठिकाणी जाणवली, पण थँकफुली, पण हेही आभार मानले पाहिजे की अजमेची बाजू अशी की वी हॅड ऑलरेडी डन, यापूर्वीच मी माझा होमवर्क म्हणजे सराव अगोदरच करून घेतलेला होता. आय वॉज वेल प्रिपेअर्ड, मी माझी पूर्ण तयारी व्यवस्थित केलेली होती. इंटरव्ह्युअर सेज ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स, ऑलिम्पिकचं प्रिपरेशन करताना, ऑलिम्पिकची तयारी करत असताना यू स्पार्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ इंडियन कॉन्टिजेंट. तर तुला भारतीय स्पर्धकांशी, भारतीय मेल बॉक्सरशी, विशेष करून पुरुष मुष्टियोद्ध्यांशी तुला सहभाग घ्यावा लागला, त्यांच्याशी तुला लढावं लागलं किंवा त्यांच्याकडून तुला सराव करून घ्यावा लागला. हु वॉज युअर फेवरेट स्पारिंग पार्टनर. तर तुझा असा कोणता सहकारी हा फेवरेट आहे बरं, सांग बरं. मेरी कॉम त्यावर असून म्हणते वेल आय ट्रेंड हार्ड इन पुणे, यापूर्वीच माझा पुण्यामध्ये खूप सराव झालेला होता. अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी वेन एव्हर आय रिक्वायर्ड देम. पण या ठिकाणी गोष्ट अशी आहे की आय एम व्हेरी काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी. ते लोक जे पुरुष बॉक्सर होते ते माझ्याशी सराव करत असताना अतिशय आनंदाने त्यांनी या गोष्टीला होकार दिला किंवा त्यांनी माझ्याशी सराव करून घेतला. वेन एव्हर आय रिक्वायर्ड देम, जेव्हा किंवा मला त्यांच्याशी मुष्टियुद्ध करावं लागलं ते अतिशय दयाळूपणे माझ्याशी ते सर्व सराव करू शकले. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. त्यापैकी एखाद्याचं नाव घेणं या ठिकाणी अनफेअर होईल, योग्य ठरणार नाही असं मला वाटतं. You were quoted saying Adam was very clever, a counter puncher, but although she carried power, she wasn't very tactical. You were quoted saying, तू आता उल्लेख करत होतीस की Adam was very clever. Adam ही हुशार होती. अ काउंटर पंक्चर, ती प्रतिहल्ला करणारी पण होती. बट अल्दो, पण असं असून सुद्धा शी कॅरीड पॉवर, तिच्याजवळ पॉवर होती, शक्ती होती, ताकद होती. शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल, पण ती टॅक्टिकल नव्हती, तिच्याकडे खेळण्याचे डावपेच नव्हते असं तुला म्हणायचंय. आय वॉज स्कोरिंग, त्यावेळेला तू स्कोरिंग करत होती. बट जजेस वेअर नॉट प्रेसिंग द बटन्स, पण त्यावेळेला तू स्कोरिंग जरी करत होती त्यावेळेला जे जजेस होते ते मात्र गेम संपण्याचं बटन दाबत नव्हते. डू यू थिंक डॉजी जजिंग वॉज अ पार्ट ऑफ रिझन फॉर युअर लॉस इन द सेमीफायनल. सेमीफायनलसाठी तुझ्या लॉसला या डॉजी जजेस किंवा ज्याला आपण म्हणतो की रॉंग डिसिजन्स किंवा अनजस्ट किंवा पार्शियल डिसिजन, ज्याला आपण म्हणतो चुकीचे निर्णय, हे जबाबदार मानते का तू? म्हणजे काही वेळेला तुला गुण मिळत असताना सुद्धा पंचांनी थोडासा अन्याय केल्यासारखं वाटतं. तर तुला त्याबद्दल काय वाटतं? मेरी कॉम सेज येस आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट. हो, मला थोडंसं वाटतं की काही डिसिजन्स माझ्या बाबतीमध्ये अनजस्ट ठरले, दुर्दैवी ठरलेले आहेत. अँड आय डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट, आणि त्यामुळे कदाचित मला त्याचा बेनिफिट मिळाला नाही असं मला वाटतं. म्हणजे त्यामुळे कदाचित माझं थोडंसं नुकसान झालं असेल, त्यामुळे ते फायदेशीर नव्हते असं मला वाटतं. असं उत्तर मेरी कॉम यांनी दिलेलं आहे.